जनता संतप्त झाली तर माल घेऊन गाल लाल करेल. अजित पवार यांच्या विधानावर वडेट्टीवारांनी ही टीका केली आहे. अजित दादांच्या घरातून नव्हे तर जनतेच्या करातून निधी येतो. अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर घणाघात केलाय. सगळं धमक्या देणंच सुरू आहे. निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ. हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे. स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय. म्हणजे एकीकडे मालही आहे आणि माल देऊन जर नाही मालही देतात. माल भरपूर झालेला आहे. आता इतका माल प्रचंड झालेला आहे. माल म्हणजे धन, नाहीतर त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये. नाहीतर ते धन एवढं झालेलं आहे. माल लगाव माल कमाव सगळं असं झालेलं आहे. त्यामुळे जनता ठरवेल ज्या दिवशी डोक्यात त्यांच्या राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील. तो दिवस काही फार दूर नाही असा आपण विचार करू. ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल. ते असंही म्हटले की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे. निधी अजितदादाच्या घरचा नाही. निधी हा जनतेच्या करातून दिला जातो. अजितदादाच्या घरातून नाही दिला जात. हा करातून येतो, घरातून नाही जात. आणि त्यामुळे अजितदादासारख्या जबाबदार, आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही, परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी, तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. का निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातं आहे हे जनतेनेच बघितलं पाहिजे. परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो.